हॅलो एव्हरीवन, मी काजल अंदिवे स्वागत करत आहे आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। जर तुम्हाला खरंच एक भावी शिक्षक बनायचं असेल आणि येणारी आगामी एक्झाम तुम्हाला जर क्लिअर करायची असेल तर टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे। सध्या ट्रेंडिंगवर असणारं एक्झाम तुम्हालाही माहिती आहे, सेटची आहे जी 15 जूनला होणार आहे। ठीक आहे, आता टेट बद्दल टेट 3 जी आहे त्याची परीक्षा कधी होणार त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। सो या एक्झाम तुमच्या तोंडावर आलेली आहे। ठीक आहे, टेट 3 च्या बद्दलची मागे सुद्धा मी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली होती एक्झामच्या बाबतीत। सो आज सुद्धा न्यू अपडेट आलेली आहे, ती न्यू अपडेट तुमच्या समोर घेऊन येत आहे मी। बघा, पण एक्झाम सगळ्या तुमच्या तोंडावर आहेत। सो नक्कीच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर त्यासाठी हा नंबर आहे 8010457760। या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय। आपल्या बॅच मध्ये संपूर्ण विषयाचं संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जातं, काही स्किप केलं जाणार नाही। ठीक आहे, सो महत्त्वाची माहिती काय तुम्ही ते बघू शकाल तर TAIT टेट ही कधी होणार? मे अखेर, कधी? मेच्या अखेरपर्यंत तुमची TAIT होणार आहे। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना TAIT म्हणजे टेट उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। ठीक आहे, सो तुम्ही इथे बघू शकाल अगदी महत्त्वाची माहिती ते दिलेली आहे। टेट जी आहे TAIT ती मे अखेर होणार आहे, मेच्या महिन्यात एंडिंगला होणार आहे। आता हा एप्रिल महिन्याचे पण 15 दिवस होऊन गेलेले आहेत आणि मेच्या एंडिंग पर्यंत तर एक जवळपास तुम्ही एकच महिना पकडून चला, 30 दिवसच तुमच्याकडे आहे। आता याचा व्यवस्थितपणे प्लॅन करणं फार गरजेचं आहे। सो कमीत कमी वेळामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणं फार गरजेचं आहे। सो आपल्या टेटच्या बॅचमध्ये संपूर्ण विषयाचं संपूर्ण सिलेबस क्लिअर केलं जाणार। त्यासाठी हा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून ऍडमिशन घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा। आपली बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे। जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे, कन्सेप्ट क्लिअर करायचे। तुमचं जास्तीत जास्त फोकस हे बॅच क्लिअर करण्यावर असणं गरजेचं आहे। इथे तुम्हाला सगळे क्वालिफाईड टीचर मिळणार आहे। मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे इंग्लिश लिटरेचर सब्जेक्ट मधून। माझा बॅचलर डिग्री मास्टर डिग्री इंग्लिश मधून झालेला आहे। PhD सुद्धा चालू आहे, रिसर्च पेपरवर काम चालू आहे। सो फक्त माझंच नाही तर माझ्या व्यतिरिक्त जे टीचर्स आहेत त्यांचा प्रत्येक विषयाचा आपापल्या सब्जेक्ट एक्सपर्ट टीचर्स आहेत। सो नक्कीच या एक्सपर्ट टीचर्सद्वारे तुम्ही एक बेस्ट गायडन्स घेऊ शकतात। तुम्हाला संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस दिला जाणार, ते पण अपडेटेड सिलेबस दिलं जाणार। लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे। सो कमीत कमी वेळामध्ये एक्झाम तोंडावर आले तुम्हाला टेस्ट सिरीज देणं सुरुवात करायचं आहे। जेव्हा तुम्हाला एक बोलता ना मेच्या एंडिंग पर्यंत म्हणजे 15 तारखेच्या नंतर तुम्हाला टेस्ट सिरीज देणं सुरू करायचे। या पुढच्या महिन्याच्या 10 तारखेच्या नंतर म्हणजे 11 मे पासून तुम्ही टेस्ट सिरीज देणं सुरुवात केली तरी चालेल। म्हणजे शेवटच्या वेळामध्ये जर कोणती गडबड होते तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ती गडबड सुद्धा सॉल्व्ह करू शकाल। हे कधी होईल? आपल्या चुका आपल्याला कधी दिसतील? जेव्हा आपण टेस्ट सिरीज देऊ तेव्हा। सो असं काही नाही, त्यावेळेसच आतापासूनच जर तुमचा सिलेबसचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल तर तुम्ही टेस्ट सिरीजला सुरुवात करू शकता। सो नक्कीच म्हणजे कसं वेळ भेटेल तुम्हाला, तुमच्या वीक पॉइंटवर काम करण्यासाठी वेळ सुद्धा भेटला पाहिजे। ठीक आहे, सो नक्कीच या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता। थँक्यू सो मच।